नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेण तालुक्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा. पेण तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येऊन पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक, गीतकार, अभिनेते विनायक पवार, प्रसिद्ध उद्योजक राजूशेठ पिचिका, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, नगरसेविका पल्लवी कालेकर, नगरसेविका आफरीन अखवारे हे उपस्थित होते. सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. तर प्रमुख अतिथी प्राध्यापक, गीतकार, अभिनेते विनायक पवार यांचे शाल भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक संतोष मंदा, लक्ष्मण पाटील यांनी केले. त्यानंतर पत्रकार दिनेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथींमध्ये उद्योजक राजू पिचिका यांनी सदैव पत्रकारांच्या बरोबर राहण्याचे अभिवचन दिले. तर पेण आयकॉन मंगेश नेने यांनी दरवर्षी पत्रकारांनी एकत्र येऊन अशाच प्रकारचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम करावा, जेणेकरून पत्रकारांची एकी काय आहे हे सर्वांना समजेल असे सांगून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा सर्व पत्रकारांना दिल्या. तर पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकार आणि पोलीस खाते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महानगरातील पत्रकारिता आणि पेण मधील पत्रकारिता यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात देखील आज पेण येथील पत्रकार एखाद्या बातमीची पूर्ण खातिर जमा केल्याशिवाय बातमी लावत नाहीत. आज पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत. ते आमच्या चुका असल्या तरी दाखवतात आणि आम्ही एखादे काम उत्तम केल्यास तेवढ्याच तत्परतेने आमची वाहवा करतात. पत्रकारांनी समाजात कसा समतोल राखायचा याचा उत्तम काम पेणचे पत्रकार करत आहेत. भविष्यात पोलीस आणि पत्रकार हातात हात घालून काम करू असे शेवटी त्यांनी सांगितले. तर नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी पत्रकार आणि प्रशासन एकत्र आल्यास मोठा बदल होऊ शकतो आणि हे बदल करण्याची ताकद पत्रकार आणि प्रशासनात आहे असे सांगितले. तर प्रमुख अतिथी प्राध्यापक, गीतकार, अभिनेते विनायक पवार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये अनेक किस्से सांगून पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबियांचे मनोरंजन केले. तर त्यांनी पत्रकार समाजाच्या डोळ्यात अंजन कसे घालू शकतात याबाबतही भाष्य केले आणि आपले सिनेमातील गाजलेले गाणी त्यांनी गाऊन दाखविले. या कार्यक्रमासाठी JSW कंपनीचे जनरल मॅनेजर आत्माराम बेटकेकर तसेच पेण तहसील कार्यालयाचे तहसीलदार तानाजी शेजाल यांनी देखील सदिच्छा भेट दिली. तदनंतर सर्व पत्रकारांच्या अर्धांगिनींना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आले आणि सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.